नमस्कार. डायस प्लस मध्ये दुसऱ्या शाळेतून आलेले विद्यार्थी इम्पोर्ट कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गूगलमध्ये UDAS प्लस टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर लॉग इन फॉर महाराष्ट्र यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर UDAS प्लस HDMS पोर्टलचे लॉग इन पेज ओपन होईल. त्यामध्ये युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. युजर ID हा शाळेचा UDAS कोड आहे. त्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचे पेज दिसेल. त्यामध्ये तुम्ही बघू शकता लाल रंगामध्ये करंट अकॅडमिक इयर 2025-26 हा टॅब दिसत आहे. त्या टॅबवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर स्कूल इन्फॉर्मेशनची एक पॉपअप विंडो ओपन होईल. त्याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुम्हाला स्कूल डॅशबोर्ड दिसेल. डाव्या बाजूला वेगवेगळे टॅब्स दिसतील. त्यामध्ये स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबला क्लिक करायचं आहे. स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन टॅबला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये बघू शकता इम्पोर्ट मॉड्यूल हा टॅब दिसत आहे. त्या टॅबला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला इम्पोर्ट विदिन स्टेट हा पहिला टॅब दिसत आहे. जर मुले आपल्याच राज्यातील असेल तर या टॅबचा उपयोग करायचा आहे. दुसरा टॅब आहे इम्पोर्ट आउटसाइड स्टेट. जर दुसऱ्या राज्यातून तो विद्यार्थी आला असेल तर त्या टॅबचा उपयोग करायचा आहे. आणि तिसरा टॅब आहे ड्रॉपबॉक्स इनॲक्टिव्ह स्टुडंट. ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी परत घ्यायचे असतील किंवा इनॲक्टिव्ह विद्यार्थी परत घ्यायचे असतील तर या टॅबचा उपयोग करायचा आहे. तर शाळेत आलेला विद्यार्थी हा या आपल्याच राज्यातील असल्यामुळे मी पहिला टॅब इम्पोर्ट विदिन स्टेट हा यावर क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. परंतु पेन नंबर आपल्याला माहीत नाही तर तो आपल्याला पेन नंबर कसा मिळवायचा ते आधी बघूया. तर त्यासाठी वरती गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ असा एक टॅब दिसत आहे. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि जन्माचे वर्ष टाकायचे आहे. तर मी इथे आधार नंबर टाकत आहे. आधार नंबर आणि जन्माचे वर्ष टाकल्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली स्टुडंट पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ आलेली आहे. तो पेन नंबर कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर या मेसेजला क्लोज करा. आता आपल्याला स्टुडंट पेन नंबर तिथे पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर जन्मतारीख टाका. जन्मतारीख टाकल्यानंतर गो या टॅबवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे खाली जो विद्यार्थी आपल्याला घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याची पूर्ण डिटेल्स इथे आलेली आहे. तर ती तुम्ही डिटेल्स बघू शकता. आणि सर्वात खाली इम्पोर्ट टू 2025-26 असं दिलेलं आहे. तर 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला तो विद्यार्थी घ्यायचा आहे. तर
इथे तुम्ही बघू शकता इम्पोर्ट क्लास 5वा दिलेला आहे. त्यानंतर इम्पोर्ट सेक्शन ए, त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन, इथे डेट ऑफ ॲडमिशन टाकायची आहे. त्यानंतर इम्पोर्ट या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक मेसेज दाखवत आहे, आर यू शुअर यू वॉन्ट टू इम्पोर्ट द स्टुडंट. त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, प्रिव्हियस क्लास आणि इम्पोर्टेड किंवा ॲडमिटेड क्लास दाखवत आहे. तर त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज दाखवत आहे, स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड. त्यावर ओके करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता ती विद्यार्थी ती पण इम्पोर्ट केलेली आहे. आता ते कुठे आलेले आहे ते बघूया आपण. त्यानंतर स्कूल डॅशबोर्डमध्ये जा. आपण ती विद्यार्थिनी 5व्या वर्गात इम्पोर्ट केलेली आहे, त्यामुळे 5व्या वर्गाच्या ॲरोवर क्लिक करू. व्ह्यू मॅनेज यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ही विद्यार्थी नाव आणि तिथे बघा त्या पेन नंबरच्या खाली इम्पोर्टेड असं लिहून आलेलं आहे. म्हणजेच ती विद्यार्थिनी इम्पोर्ट झालेली आहे. तर अशा पद्धतीनं बाकी जे दुसऱ्या शाळेतून आलेले विद्यार्थी आहे ते तुम्ही अशा पद्धतीने इम्पोर्ट करू शकता. धन्यवाद.